आज आपण पाहूया सममित। मला फुलाचं चित्र भेटलेलं आहे। याचा सममित आकार होतो दोन भागामध्ये। दोन भागात त्याचं विभाजन होतं ना? हो। ओके, दोन्ही फुलं दाखवशील सममित आकारात करून? छान। तर माझ्याकडे भेटलेलं चित्र आहे फुलपाखरू। दाखव तुझं फुलपाखरू। छान। आता त्याचे दोन भागात विभाजन होऊ शकतं का? हो। दाखव बरं करून। झालेलं विभाजन सारखंच आहे का? दोन्ही भागांचं सारखे वाटतात ते दोन्ही भाग? मग ही आकृती सममित आहे का? हो। हो, छान। नमस्कार, मला भेटलेलं आहे खिडकीचं चित्र। खिडकीचं चित्र दोन भागात विभाजले जाते, हो की नाही? बरोबर एक रेष येते की नाही? समोर दाखव मला असं उघडून। हां, बघा त्याने त्याला जे मिळालेलं चित्र आहे सममित करण्यासाठी, तर त्याचं दोन भागात विभाजन होतं। त्याने समोर रेषेत दाखवलेलं आहे की त्याचं दोन भागात विभाजन होत आहे। म्हणजे ती आकृती कशी आहे? सममित आहे का? आलंय मुबारक तुला? घर। घराचे दोन भागात विभागणी करायची आहे तुला, तर तू कशी करशील दाखव बरं। का केली बरं मुबारकनी ती दोन भागात विभागणी? कारण ती आकृती आपल्याला कशी करायची आहे? सममित आहे की नाही हे ठरवण्यासाठी दिलेल्या आकृतीचे दोन भागात विभाजन केलं की ती आकृती सममित आहे की नाही हे ठरतं, हो की नाही? मग त्यांनी केलेले आकृतीचे दोन भाग बघा बरं, दाखव बरं मुबारक सगळ्यांना। इकडे मला दाखव समोर। हां, आता सरळ कर आकृती फोल्ड न करता। बघा त्याचे बरोबर दोन भाग मधल्या लाईन मध्ये दिसतायत आपल्याला। मधल्या रेषेने बरोबर दोन समान भागात विभागणी झालेली आहे। मग ही आकृती सममित आहे का? हो। घराची आकृती सममित आहे का? हो। शाबास। नमस्ते मॅडम। नमस्ते। काय मिळालंय तुला हे चित्र? ओके, बेडूक मिळालेलं आहे तुला। छान, किती छान आहे तो हिरवागार। आता तू काय करणार आहे त्याला सममित करण्यासाठी? सममित करणे म्हणजे काय करायचं? बंद नाही करायचं, दोन सारख्याच भागात त्या आकृतीचं विभाजन करायचं। दाखव। बघा तिने घडी मारून ती आकृती एकसारखी केली। आता मला उघडून दाखव, त्याची रेषा दिसेल आपल्याला उघडली की ती आकृती। समोर दाखव। शाबास। बघा बरोबर मधोमध त्याचे दोन सारख्या आकारात विभाजन झालंय का? हो। बरोबर। मग ही आकृती सममित होईल का? हो। हा योगिता, काय मिळालंय तुला? फिश। छान। कोणत्या रंगाचा आहे तुझा फिश? गुलाबी। हां, आता तू काय करणार आहे ती आकृती सममित आहे की नाही हे दाखवण्यासाठी? मला आधी पूर्ण फिश दाखव तुझा। ओके, हां, आता बघा योगिताकडे पूर्ण फिश आहे। हां, आता ती त्याला कट करणार आहे, दोन सारख्याच भागात त्याचं विभाजन करणार आहे। बघा कशी कट करते। व्हेरी गुड। समोर दाखवशील मला ओपन करून? आता बघा योगिताने तयार केलेले, ओपन करतो, उघड थोडासा। हां, इकडे दाखव मला। बघा योगिताने त्या माशाचे दोन भागात विभाजन केलंय, हो की नाही? दोन सारख्याच भागात झालाय का तो मासा विभाजित? ओके, मग ह्या माशाचं चित्र कसं आहे? सममित आहे का? आहे का योगिता? ती सममित आकृती आहे का? ओके, छान। योगितासाठी टाळ्या वाजवा। काय मिळालंय तुला रिहान? हां, पानाची आकृती आहे तुझ्याकडे, तर त्याचं तू काय करतोयस आता? घडी मारून त्याला दोन भागात विभाजित करतोय। बरं, दाखव बरं कसं झालं। समोर दाखव मला घडी मारल्यानंतर, असं फिरून दाखव। हां, समोरच्या साईडने बघा, घडी मारल्यानंतर त्याच्याकडची पानांचा आकार सारखा दिसतोय का? बघा दोन्ही भागात सारखंच दिसतंय का पान? दिसतंय का? मग ही आकृती सममित होईल का? बरोबर। एखाद्या आकृतीचं एका रेषेने दोन समान भागात जेव्हा विभाजन केलं जातं तेव्हा ती आकृती कशी होते? सममित आकृती होते। कशी होते? सममित आकृती। यश, काय मिळालेलं आहे तुला? रॉकेट। अरे वा, छान आहे तुझं रॉकेट। आता तुला हवेत उडवायचंय का ते रॉकेट? नाही, की खेळायचंय?
ही तुला आकृती सममित करण्यासाठी दिलेली. तू कशा प्रकारे सममित करशील, करून दाखव. वा. आता उडवायचं का हवेत रॉकेट? आता सरळ कर बरं, समोर मला दाखव. बघा, या आकृतीचे सुद्धा मध्ये एका रेषेने 2 भागात विभाजन केलेलं आहे. सारखं वाटतंय का ते? दाखव सगळ्या मुलांना. पहा सगळ्यांनी. बघा, ते समान रेषात विभाजित झालेलं आहे, त्यामुळे ही आकृती सममित आहे का? हो. हाय ओम. बघा, ओमकडे आलेलं चित्र खूप छान आहे. आपण घरातून बाहेर पडताना घराला काय लावतो? ताळा, कुलूप लावतो की नाही? त्याचं चित्र आलेलं आहे. आता बघूया ओम त्याचे सममित आकारात कसं विभाजन करतो. बघूया ओम, दाखवशील? हा, दाखव मला समोर सरळ करून. बघा, ते कुलूप समान भागात विभागलं गेलंय का? सरळ कर आकृती आता, पूर्ण फोल्डिंग न करता. सारख्या भागात विभागलं गेलंय का? दाखव मुलांना. बघा, सममित आकृती होईल का ही? इकडे समोर दाखव. होईल ही सममित आकृती? बरोबर. चलो बघा मुलांनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेगवेगळे रसदार फळं खायला मिळतात, हो की नाही? द्राक्षे, खरबूज, टरबूज. त्यातलंच एक फळ प्रणयला मिळालंय. कोणतं आहे ओळखा पाहू? टरबूज. कोणतं प्रणय तुला मिळालेलं? हो. आपण घरी टरबूज आणल्यानंतर त्याचे सारखे काप करतो आणि खातो की नाही? आता याला 2 टरबुजाचे काप मिळालेले आहेत. बघूया तो त्याची सारखी कशा प्रकारात विभागणी करतोय. कर बरं प्रणय. दोन्ही का तुकड्यांचे करशील? शाबास. दाखव समोर. व्हेरी नाईस. बघा, त्यांनी केलेल्या टरबुजाचे कापाचे सारखे भाग झालेले आहेत का? दाखव समोर. झालेत का? मग ही आकृती सममित आकृती ठरेल का? नक्की. धन्यवाद.